नमस्कार. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. हा, हे केलं नाही. मैं तो कुछ और ही समझ रहा था. सीपी ग्राम हे एक गव्हर्नमेंटचं असं पोर्टल आहे ज्यामार्फत तुमच्या तक्रारी ह्या ऐकल्या जातात. क्या बोला तूने? जर तुमच्या तक्रारींना कुठे साथ भेटत नसेल तर तुम्ही सीपी ग्राम वरती एकदा तक्रार करून बघाच. होय, कारण या सीपी ग्राम वरती केलेल्या तक्रारींवरती कारवाई होतेच होते. अरे बस कर, रुलाएगा क्या? बरेच जण म्हणतात, अरे मी इथे ऑफलाईन अर्ज केला, तिथे ऑफलाईन अर्ज केला, मला त्या ऑफिसमध्ये जायला टाइमच भेटत नाही. हो, असंच होतं. आणि केलेल्या अर्जांचा पाठपुरावा न केल्याने त्या अर्जांना काहीच किंमत राहत नाही. म्हणूनच एक सीपी ग्राम एक असं पोर्टल आहे, जर तुम्ही ह्या पोर्टलचा वापर करून तुमच्या तक्रार इथे मांडलात तर या तक्रारींचं निवारण नक्कीच होतं. अभी मजा आएगा ना भिड़ो. ही वेबसाईट, हे पोर्टल सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हे पोहोचवण्यासाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. हा व्हिडिओ जी लोक बघतायत त्या लोकांनी आपल्या पुढील ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअप पर्यंत पोहोचवण्याचं काम करा, जेणेकरून प्रत्येकाला आपला आवाज हा उठवता आला पाहिजे. आणि ह्या आवाजाला ताकद देण्याचं काम हे सीपी ग्रामचं पोर्टल करतं. तर नक्कीच आपण बघून घेणार आहोत या सीपी ग्राम पोर्टलद्वारे कशा पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आणि ते ॲप्लिकेशन कुठल्या डिपार्टमेंटला सबमिट करता येतं ते आपण ह्या व्हिडिओ मार्फत नक्की बघून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पीसीमध्ये जो काही तुमचा वेब ब्राउझर असेल तो वेब ब्राउझर ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये सीपी ग्राम म्हणून टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर इंटर करा. इंटर केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एक वेबसाईट इथे दिसून येते. ही वेबसाईट मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे, तिथनं देखील ती तुम्ही ओपन करू शकता. ह्या सीपी ग्रामवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने होम स्क्रीन ओपन झालेली तुम्हाला दिसून येईल. ह्या पोर्टलद्वारे तुम्ही कुठलीही तक्रार ही ह्या पोर्टलद्वारे करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम साइन इन म्हणून इथे राईट साईडला एक ऑप्शन दिसतोय, यावरती तुम्हाला प्रेमाने क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पोर्टल ओपन झालेलं दिसून येतं. इथे तुम्हाला जर तुमचं रेजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला रेजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला क्लिक हिअर टू साइन अप हा एक ऑप्शन दिसतोय, ह्यावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन पूर्ण फिलअप करून घ्यायची आहे. मग इथे तुमचं नाव, मेल, फिमेल किंवा ट्रान्सजेंडर असाल तर ते सिलेक्ट करा. तुमचा ॲड्रेस व्यवस्थित लिहा. त्यानंतर कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. पिनकोड टाका आणि तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर जो तुम्ही यूज करताय आणि चालू असणारा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्याच पद्धतीने ईमेल आय डी, जो ईमेल आय डी तुमचा चालू आहे ज्यावरती मेल येईल असाच ईमेल आय डी तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सिक्युरिटी कोड टाकायचा आहे. सिक्युरिटी कोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय होणार तर तुमच्या ईमेलला एक मेल येईल पीजी पोर्टलवरनं. अशा पद्धतीने पीजी पोर्टल. मग हा ईमेल ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला जी लिंक आलेली आहे ह्या लिंकला व्हेरीफाय करायचं आहे. मी इथे ह्या लिंकवरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर तो व्हेरीफाय येईल आणि तुमच्या मोबाईलवरती जो तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकलेला असेल तो मोबाईलवरती आलेला OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि तुम्हाला सिक्युरिटी कोड इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने ID तुमचा तयार होईल आणि तुम्ही सहजरित्या तुमच्या पीजी पोर्टलवरती लॉग इन करू शकता. मी पुन्हा पीजी पोर्टलवरती येतोय. इथे आल्यानंतर मी पुन्हा होम स्क्रीनवरती जातो. होम स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे साइन इन वरती क्लिक करायचं आहे आणि जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्या. जो तुम्हाला SMS द्वारे पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड टाकून घ्या आणि सिक्युरिटी कोड इथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. हे जबरदस्त. अशा पद्धतीने लॉग इन झालेलं हे पोर्टल आहे. ह्या पोर्टलवरती तुम्ही आतापर्यंत किती रजिस्टर्ड कंप्लेंट केलेल्या आहेत ती माहिती दिसते. पेंडिंग किती असतील ती माहिती दिसेल आणि किती तुम्ही तक्रार केलेल्या आहेत आणि त्या क्लोज झाल्या आहेत की नाही त्याचं स्टेटस तुम्हाला ह्या डॅशबोर्डवरती सहजरित्या बघता येऊ शकतं. मग सपोज मला नवीन एखादी कंप्लेंट रेज करायची असेल तर काय करावं लागेल तर तेच आपण ह्या व्हिडिओ मार्फत बघून घेणार आहोत. मग त्यासाठी तुम्हाला लॉज पब्लिक ग्राइव्हन्स वरती क्लिक करायचं आहे.
इथे क्लिक केल्यानंतर लक्ष द्या इकडे RTI मॅटर्स ह्या कंप्लेंट इथे केल्या जाऊ शकत नाहीत, कोर्ट रिलेटेड कंप्लेंट इथे केल्या जाऊ शकत नाहीत, रिलिजियस मॅटर इथे कंप्लेंट केल्या जाऊ शकत नाहीत आणि जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर ते सजेशन्स तुम्हाला इथे दिले जाऊ शकत नाहीत. तुम्ही इथे फक्त कंप्लेंट तक्रार मग ती पर्टिक्युलर एखाद्या विभागाविरुद्ध असेल, एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध असेल किंवा एखाद्या तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाविरोधात असेल, ही तक्रार तुम्ही इथे सहजरित्या करू शकता. मी इथे आय ॲग्री वरती क्लिक करतोय आणि सबमिट ह्या बटनवरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळे डिपार्टमेंट तुम्हाला इथे दिसून येतील. कुठल्या डिपार्टमेंटला तुम्हाला अर्ज करायचा आहे, मग हेल्थ रिलेटेड असेल इथे दिसतं, पोस्ट रिलेटेड असेल, टेलिकम्युनिकेशन रिलेटेड असेल, जे काही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्स रिलेटेड तुम्हाला त्या डिपार्टमेंटमध्ये इथे कंप्लेंट करता येऊ शकतं. समजा मला ह्या व्यतिरिक्त अजून जर कंप्लेंट करायच्या असतील तर तुमच्याकडे इथे ऑप्शन्स आहे, खाली दिसतोय अठ क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात. मग ॲग्रिकल्चर रिलेटेड असेल, मग ॲनिमल हजबंडरी डेअरी रिलेटेड असेल, आयुष म्हणजेच आयुर्वेदिक रिलेटेड असेल, ह्या सर्व गोष्टी सर्व कॅटेगरीज आपल्याला इथे बघता येऊ शकतात. मग तुम्हाला फायनान्स रिलेटेड असेल, इकॉनॉमी रिलेटेड असेल, हेल्थ रिलेटेड असेल, एज्युकेशन रिलेटेड असेल, लीगल अफेअर्स रिलेटेड असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सबमिट करायचा आहे फॉर्म ते तुम्ही इथनं स्क्रोल करून बघू शकता. सपोज मला ॲग्रिकल्चर रिलेटेड कंप्लेंट करायची आहे, मी ॲग्रिकल्चर सिलेक्ट करतोय. सिलेक्ट करून अशा पद्धतीने पोर्टल ओपन झालेलं असेल. मग जी मेन डिपार्टमेंट आहे ती सिलेक्ट झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सब कॅटेगरीज येतात. मग तुम्हाला कशा रिलेटेड कंप्लेंट करायच्या त्या कॅटेगरीज जसे हे ऑप्शन तुम्ही यूज कराल बघाल तसं तुम्हाला ह्या गोष्टी समजून येतील. समजा मला PM किसान रिलेटेड एखादा प्रॉब्लेम रेज करायचा आहे की त्याच्याविषयी मला कंप्लेंट करायची आहे, मी PM किसान रिलेटेड इश्यूवरती क्लिक करतोय. मग त्यामध्ये तुम्हाला कुठले प्रॉब्लेम्स येतात, मग ती नेक्स्ट कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे की माझे अप्रूव्हल ऑफ डॉक्युमेंट स्टेट गव्हर्नमेंटपासून होणं बाकी आहे, मी ते सिलेक्ट करतोय. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही कंप्लेंट असेल, तुमची जी काही तक्रार असेल ती तुम्हाला इथे मराठीमध्ये लिहू शकता, हिंदीमध्ये लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये, ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला जमतं त्या लँग्वेजमध्ये तुमची तक्रार इथे तुम्ही लिहू शकता. ही तक्रार लिहिल्यानंतर तुम्हाला सपोज या अगोदर तुम्ही लोकल डिपार्टमेंटला काही पत्रव्यवहार केलेला आहे किंवा त्यांच्याकडे काही अर्ज केलेले असतील तर त्या अर्जाची प्रत तुम्ही इथे अटॅचमेंटमध्ये PDF करून जोडू शकता. म्हणजेच तुमच्या तक्रारीला अजून वजन तयार निर्माण होऊ शकतं. मग ती फाईलवरती क्लिक करून ती फाईल इथे तुम्ही अटॅच करा आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन येईल. त्या कन्फर्मेशनवरती येस करायचं आहे आणि तुमचा ग्राव्हन्स म्हणजेच तक्रार हा सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला मग ग्राव्हन्स डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्ही ज्या काही कंप्लेंट्स केलेल्या असतील त्या कंप्लेंट्स तुम्हाला इथे दिसून येतील. मग त्यांना एक रजिस्ट्रेशन नंबर हा पर्टिक्युलर पडलेला असेल, त्याची रिसीव्ह डेट तुम्हाला इथे दिसेल. जर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही इथे मोरवरती क्लिक करून ती माहिती चेक करू शकता. किंवा या कंप्लेंटवरती 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला काही रिप्लाय नाही आला तर तुम्ही अपीलामध्ये जाऊ शकता. अपील डॅशबोर्डद्वारे तुम्ही अपील करू शकता. आणि हे अपील कसं करायचं, जर नक्कीच या व्हिडिओला चांगल्या पद्धतीने व्ह्यू भेटले, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर केला तर नक्कीच अपील कसं करायचं मी हे नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून देईल. तर एवढं समजलं असेल. ह्याविषयी काहीही माहिती अधिक हवी असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बघितलं किती सोपं आहे हा CP ग्राम पोर्टल यूज करणं. मग नक्कीच आपल्या या व्हिडिओ मार्फत तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटा दिसते बेल प्रेस करा. धन्यवाद.